कोपरगाव ते अहिल्यानगर महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात आज नगर मनमाड मार्गावर राहुरी येथे ग्रीन हॉटेल चौकात वकील बांधव आणि भगिनींनी भर पावसात रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनात वकील बांधव आणि नागरिक सहभागी झाले होते। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब असून रस्त्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आंदोलक वकिलांनी केलाय। महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून नव्यानं केलेल्या रस्त्यावरही काही दिवसातच खड्डे पडत असल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। खराब रस्त्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। या मार्गावर अनेक अपघात होऊनही जीवितहानी झाल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। महामार्गाचं काम तातडीनं दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीनं पूर्ण करावं, संबंधित ठेकेदाराला आवश्यक आदेश द्यावेत, तसंच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी दिलेल्या निवेदनावर वकील संघटनेचे भागवत उर्हे, प्रवीण पागिरे, महेश साठे, आर.डी. बाजकर, के.जी. मुसमाडे, एस.के. भंडारी, एस.बी. विधाटे, प्रकाश संसारे, सुंदर बापू माने, सविता गांधले, एल.बी. किनकर, ऋषिकेश मोरे, संदीप खपके, के.टी. चितळकर, भाऊसाहेब पवार, अमोल डवले, शिरसाट, बी.एम. गाडे, डी.पी. तनपुरे, जी.डी. चौखर, पी.पी. देशमुख, एम.बी. घावटे, जे.डी. पवार, बी.डी. गाडे, अनिता तोडमल, कल्याणी पागिरे, एस.पी. लहाने, उज्ज्वला शेरकर यांच्या सह्या आहेत। या आंदोलनाला शेतकरी सेनेचे रवी मोरे, किरण कडू, देवेंद्र लांबे, निलेश सिरसाट, प्रकाश देठे, अथर्व मसे, सुनील विश्वासराव तसंच वाहन संघटना यांनी पाठिंबा दर्शवलाय। रास्ता रोको प्रसंगी नगर मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। हायवे केले, अरे बाबा तुम्ही नागपूरच्या, तुम्ही या विद्यापीठामध्ये आले, तुम्ही नगर मनमाड हायवेने कधीतरी जाऊन बघा, शिर्डी ते नगरचा प्रवास करून बघा, मग तुम्हाला परिस्थिती कळेल। मोदी साहेब आले, अमित शाह साहेब आले, वेगवेगळे मंत्री, केंद्रीय मंत्री यांनी जिल्ह्यामध्ये बोलवले, परंतु कधी एकाही मंत्र्याला शिर्डी ते नगर मनमाड हायवेने या ठिकाणी या राजकीय नेत्यांनी नेलं नाही। फक्त आपला राजकीय स्वार्थ बघण्यासाठी या ठिकाणी हे लोक केंद्राच्या वेगवेगळ्या नेत्यांना बोलवतात, दिल्लीमध्ये जातात, नेत्यांच्या भेटी घेतात, परंतु कोणी या रस्त्याची व्यथा त्या ठिकाणी मांडत नाही। आतापर्यंत 30 ठेकेदार झाले, 3 ते 4 वेळेस टेंडर काढले, आता कोणीतरी नॅशनल हायवेचा प्रतिनिधी या ठिकाणी आला आणि तो सांगू राहिला मी नॅशनल हायवेचा प्रतिनिधी आहे। त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही। राहुरीचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी आणि वकील सदस्य, सर्व आमच्या वकील भगिनी या ठिकाणी आम्ही हजर आहोत आणि राहुरी नगर मनमाड हायवेची जी दुरावस्था झालेली आहे, या रस्त्याचं काम अति तातडीने व्हावं आणि आम्हाला आमचं कोर्टाचं काम करण्यासाठी वकिलांना, पक्षकारांना आणि सर्व न्यायालयीन जो स्टाफ आहे त्यांना वेळेत कोर्टात येता येईल अशा पद्धतीने हे रस्त्याचं काम लवकर पूर्णत्वास जाण्यात यावं, हीच एक आमची मागणी आहे। कारण ह्या रस्त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागतो, कारण रस्त्यांमुळे आमच्या दुचाकी खराब होतात, मोठी वाहनं देखील अतिशय खिळखिळी व्हायला लागलेत, अपघाताचं प्रमाण या रस्त्यांमुळे वाढलंय आणि म्हणूनच प्रशासनाला आणि ह्या राज्याच्या परिवहन खात्याला आमची एकच विनंती आहे आणि जे काही राजकीय मंडळी आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे की ह्या नगर मनमाड हायवे हा अतिशय सुसज्ज पद्धतीने आणि लवकरात लवकर याचं काम पूर्णत्वास जावं आणि आम्हाला चांगला रस्ता तातडीने उपलब्ध करून मिळावा, हीच आमची सगळ्या न्यायालयीन वकील आमचे जे बंधू भगिनी आहेत यांच्यातर्फे आणि राहुरी वकील संघातर्फे एवढी एकच आमची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही आज इथे हे आंदोलन पार पाडलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड हायवेची दुरावस्था झालेली आहे। मी 1993 पासून राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायासाठी येत आहे। तेव्हापासून आज तागायतपर्यंत या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं झालीत, अनेक मोर्चे झालेत। या ठिकाणी या रस्त्यावर अपघात होऊन अनेक निरपराध लोक बळी गेलेले आहेत, अनेकाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे या शासनाला या गेलेल्या लोकांची अजिबात कदर राहिलेली नाही। कित्येक बळी गेलेले असल्यामुळे कित्येक अनाथ मुलं, अनेक वडीलधारी माणसं या ठिकाणी अनाथ झालेली आहेत। मी शासनाला एक विनंती करतो की या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं। पुढारी नुसतात एका काचाच्या गाडीमध्ये बसून जातात, परंतु या
रस्त्याकडे कोणी पाहत नाही आणि प्रत्येक जण श्रेय घ्यायला पाहतो. श्रेय कोणी घेऊ नये, पण या जनतेची व्यवस्था करावी. आज तागायत या ठिकाणी अनेक आंदोलनं झालेली आहेत. हे आंदोलन शासनाने फोडून काढलेले आहेत आणि अनेक ठेकेदार या ठिकाणी बदललेले आहेत. आता परत BNCचे लोक या ठिकाणी आले, नॅशनल हायवेवाले. ते म्हणतात आम्ही आता दिवाळीपर्यंत आम्ही हा रस्ता करून देतो. पण कोणत्या आधारे तुम्ही करणार आहात? परत त्यांना ठेकेदार बदलायचा. पूर्वीचे 5-6 ठेकेदार या ठिकाणी पळून गेलेले आहेत आणि गडकरी साहेब सांगतात आम्ही रस्ता करतो. अनेक रस्ते चांगले मजबूत झालेले आहेत, परंतु या ठिकाणी एकही रस्ता अजून मजबूत झालेला नाही. नगर मनमाड रस्ता हा असा आहे की संपूर्ण भारतामध्ये या रस्त्याला कुठं मुहूर्त सापडत नाही आणि कोणी श्रेय घ्या, कोणी रस्ता करा, परंतु जनतेची गैरसोय दूर करा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि अनेक पुढारी या रस्त्याने जातात येतात. अनेक खासदार झाले, अनेक आमदार झाले, अनेक मंत्री झाले. आम्हाला राजकारणाचं घेणं देणं नाही. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत. मी सर्वांना विनंती करतो हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा आणि जनतेची गैरसोय दूर करावे. आम्ही राहुरी तालुका सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. फक्त आंदोलन आम्ही 10 ते 15 मिनिटं केलेले आहे. निदर्शनं आणून दिलेले आहे की आता जे महात्मा गांधींनी जे काम केलं अहिंसेसारखं, त्याप्रमाणे आम्ही हे काम करणार आहोत. हा परत जर रस्ता झाला नाही तर परत आम्ही बेमुदत रस्ता करू आणि या रस्त्यावर आम्ही वकील संघ आम्ही उपोषणाला बसणार आहोत. तर मी शासनाला विनंती करतो लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू करावं आणि जनतेची गैरसोय दूर करावी अशी मी शासनाला विनंती करतो. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.